सर थोडं इकडे माहिती किती वाजता घडली, किती वाजता भेटली आणि कुठे नेमका अपघात झालाय? साधारणतः 3 ते 3:30च्या दरम्यान मध्ये आम्हाला फोन आला. फोन आला येताच केमिकल करून तिथे निघालो. मालदावाडी इथे गेलो. तिथे लोक पडलेले होते आजूबाजूला. तिथे आमचे कमलाकर भाऊ वगैरे, आनंद जैन हे सर्व लोक तिथे होते. त्यांनी मला कॉल केले फटाफट की लवकर येऊन जावं, असे लोक असे लोकांचा ॲक्सिडेंट झालेला आहे. माहिती करताच केपी तिथे गेलो आणि तिथून आपल्या त्या मृत जे होते ते गाडीत टाकले. गाडीत टाकून डायरेक्ट जामनेरला घेऊन आलो. नेमका हा अपघात कसा झालाय? तिथं एक क्रुझर म्हणून आहे आणि दुसरी स्विफ्ट डिझायर आहे. दोघीची आमने सामने टक्कर झाली. टक्कर झाल्यास की दोघी हे जे लेडीज होते एक साईडला बसलेले होते म्हणे. एक साईडला गाडी ठोकल्या कारणानं दोघी ऑन द स्पॉट लेडीज तिथेच जागेवरच एक्सपायर झाले. ठीक आहे सर, नेमकी काय घटना घडली आणि किती रुग्ण आपल्याकडे आलेले आहे आणि काय परिस्थिती सध्या? उपजिल्हामधून रुग्णालयामधून आमचे CMO डॉक्टर प्रशांत महाजन सर यांना अपघाताची खबर लागली. त्यात जवळपास 10 ते 12 रुग्ण अपघातग्रस्त झाले आहे अशी खबर सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मार्फत मिळाली. तात्काळ आम्ही पूर्ण उपजिल्हा रुग्णालय परिवार तिथे उपस्थित राहिला. 3 ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिल्या. जवळपास 12 रुग्ण आपल्या दवाखान्यात दाखल झाले. त्यातील 2 जणांना पायाला फ्रॅक्चर होते. त्यांना थोडे कास्ट करून प्रथमोपचार देऊन जळगावला रेफर करण्यात आले. आणि एक महिला होती, त्यांना डोक्याला मार होता. त्यांना स्टिच घेतले आणि CT स्कॅनसाठी जळगाव येथे रवाना केले. नंतर थोड्या वेळाने दुसऱ्या ॲम्ब्युलन्समध्ये कमलाकर भाऊंनी 2 महिलांना घेऊन आले. त्यांना आम्ही चेक केले असता त्या दुर्दैवाने घटनास्थळीच मृत होत्या. त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रथमदर्शनी ते नाशिक विभागातले असल्याचे समजत आहे. एकूण अपघातात किती मृत्यू आहे आणि किती जखमी आहेत? अपघातामध्ये एकूण आपल्या उपजिल्ह्यामध्ये जे 2 दाखल झाले ते मृत्यू आहेत आणि 14 रुग्ण जवळपास दवाखान्यात आलेले होते. बाकी त्यांची प्रकृती सेटल करून त्यातील 2 जे हेड इंजुरी होते त्यांना जळगाव येथे पाठवण्यात आलेले आहे. आणि अजून बोदवड ग्रामीण रुग्णालयात माहिती घेतली असता अपघातातील काही रुग्ण बोदवड येथे देखील परस्पर गेलेले आहेत.